असं काय घडलंय आज ज्यामुळे आमच्या माणसाचा क्रोध इतका अनावर झालाय? अजून जीवाला घोट लावू नकोस म्हाळसा. काय झालंय सांग पाहू. तुमच्या मुलीचा या जेजुरीच्या सम्राज्ञीचा अवमान झाला आहे आज. अवमान झालाय? हो आई, हो माझा अवमान झाला आहे. ज्या बानूला मी माझ्या डोळ्यासमोर क्षणभरही बघू शकत नाही, त्या बानूला मी स्वतः जेजुरीत येण्याचं आमंत्रण दिलं. कशासाठी? का? केवळ यांच्यासाठी मी माझा अवमान करून घेण्यास तयार झाले. ज्या बानूला मी निमंत्रण पाठवलं, आज त्याच बानूने माझ्या निमंत्रणाला नकार दिला आहे. माळसा, तू असे वागणे उचित नाही. तू क्षमाशील राहून बानूला पुन्हा एकदा जेजुरीत येण्याचे निमंत्रण दिलेस, हा तुझा मोठेपणाच आहे. अगं पण जसा निर्णय तू घेतलायस तसा तो तिने देखील घेतला असणारच. त्याला आता आपण काय करणार? बरोबर आहे. तू आधी शांत हो पाहू. कशी शांत होऊ मी आई? कशी शांत होऊ? मी पाठवलेल्या शब्दांना काहीच मान नाही. हे बघ, त्या बानूचं काय करायचं ते आपण नंतर पाहू. तू आधी स्वतःला आवर. आपण देवांशी बोलून ह्यावर काहीतरी तोडगा काढू. नाही बाबा, मी तिला सारं काही विसरून पुन्हा जेजुरीत येण्यासाठी एक संधी दिली होती, पण तिने ती नाकारली. पण मी आता पुन्हा एकही पाऊल उचलणार नाही. तिला जर असं वागायचं असेल तर आता मी बघतेच ती पुन्हा कशी जेजुरीत येते ते. माळसा, असा डोक्यात राग घालून हाती काहीही लागणार नाही. तुझ्या संसारासाठी, माझ्या संसारासाठीच मी उणेपणा घेतला होता. माझ्या संसारासाठीच मी मान सन्मान बाजूला ठेवला. मी 2 पावलं मागे गेले, पण तिच्या लेखी याला काही मोल नाही. देवा, आता तुम्हीच यातून काहीतरी मार्ग काढा. आता तिने कितीही जेजुरीत येण्याचं ठरवलं तरी मी तिला जेजुरीत येऊ देणार नाही. मी मेंढरासनी घेऊन जातो रानात. अरे वाईस भाकर खाऊन जा. अगं नग मला, तू खाऊन घे. दम, मग तुला बांधून देते, मग रानात जाऊन खा. अगं नग मला. आता ही कशाला आली? आता थांबायला लागणार. बा, अरे का थांबलास? अगं शेवंत येते आहे. मी हातनं गेलो ना डोसक खाईल तुझं. समद्यासनी आता बोलाया गावला. जो येतोय तो शिकवतोय. आजा! हा, अरे आजा! अरे बाबा! आजा! अरे! माझा काही जीव लागना बाबा घरात. सारखं डोक्यात आपलं तेच. अगं शेवंते, अगं जे झालं ते झालं. उगा जीवाला घोर लावून घेऊ नकस. अरे असं कसं म्हणतोस? म्हाळसा देवींनी अवतान पाठवलं आणि बानू नाही म्हणली. पुढं कसं होणार बाबा? मावशे, माझं म्या बघून घे. तू अनग काळजी करूस. बर, म्या एक इशे सोडून देईन, म्हाळसा देवी सोडून देत्याल का? अरे बाबा, किती बी झालं तरी त्यांच्या राज्यात राहतोय आपण. आणि बानूचा सांगाव ऐकल्यावर त्या काय गप असणार हाय वैर? हा, प्रधानजी तुम्ही याल ह्याची मला कल्पना होती. होय देवा, कारण जे काही घडलं आहे त्यानंतर तुम्हाला भेटणं मला आवश्यक वाटलं म्हणून आलो. देवा, बाणाईने श्री म्हाळसा देवींचं निमंत्रण नाकारलं आहे आणि आता पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. प्रधानजी, म्हाळसेला जे काही करायचं होतं ते तिने केलं. आधी बानूला जेजुरीतून बाहेर काढलं आणि मग तिला जेजुरीत येण्यासाठी निमंत्रण पाठवलं. ह्यावर बानूला जे काही करायचं होतं ते बानूने केलं. तिने म्हाळसेने दिलेले निमंत्रण नाकारलं आहे. त्यामुळे पुढे आता काय होणार हे सांगता येणे अत्यंत कठीण आहे.
होय देवा. श्री महासा देवी जे काही घडलं आहे त्याच्यामुळे रागावले आहेत. त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला असणार. परंतु देवा, हे असं करून चालणार नाही. कारण जे काही घडतंय, जर हे असंच घडत गेलं तर श्री महासा देवी आणि बाणाई यांच्या बाबतीत भविष्यात जे काही घडणार आहे ते घडणारच नाही. त्या दोघींनी एकत्र येणं आवश्यक आहे देवा. होय, पण आता जे काही घडणार आहे ते आपल्या हातात नाही प्रधानजी. परंतु त्यामुळे त्यांना साक्षात्कार होण्यास अजून उशीर होणार आणि पर्यायाने आता तुमचं अवतार कार्य संपायला देखील उशीर होणार. प्रधानजी, बानूने जो काही निर्णय घेतला आहे तो अत्यंत स्वाभाविक आहे. जे काही घडलं त्याची पार्श्वभूमी पाहता बानूचं काही चुकलं आहे असं नाही म्हणता येणार. एक गोष्ट मात्र आहे, बाणाईने तिचा हा निर्णय बदलणं आवश्यक आहे. पण प्रधानजी, बानू आपला निर्णय सहजासहजी बदलेल असं नाही मला वाटत. थोडक्यात आता तरी काय करावं याचं उत्तर आपल्याकडे नाही. भविष्यात जे घडेल ते घडेल. पण प्रधानजी, तुम्ही म्हणताय तसं दोघींनाही साक्षात्कार व्हायचा असेल तर एक गोष्ट मात्र निश्चित, आणि ती म्हणजे बानूने आपला निर्णय बदलणं अत्यंत आवश्यक आहे. प्रधानजी, बानूला निर्णय बदलण्यासाठी तिला भाग पाडायला हवं. मावशे, ए मावशे, तू काय मला भ्या दावा आली हायस वय? म्या नाही घाबरत कुणासनी. त्यासनी काय करायचं हाय ते करू दे. म्या बी बघतेच काय करतेत. ए काय झालं बानू? हे रंग्या, तुझी माय मला भ्या दावतीये बघ त्या माळसाताईंच. तुम्हाला कुणी सांगितलं हे बोलाया? मला वाटलंच होतं ही हतच असेल म्हणून. घरात कामं पडली की ह्या पडल्या घराच्या बाहेर. झालं ह्यांचं सुरू. ए आय, तुला काय बानू कमी वाटली का? हा, कोणी बी काय बी करू दे, बानू कोणाला ऐकत नाही काय ग? ऐकलंस का आजा? या पोरासनी काय कळत नाही. तुझी एक केस पिकली, तू काय जलंभर पुरणार आहेस का हिला? हिच्याकडे कोण बघणार आहे? मावशे, तू नग काळजी करूस. देव आहेत माझ्या पाठीशी, मला काय बी होणार नाही. खोटं बोलते का आजा म्या? अगं तू बोलतेस ते मला पटतंय ग, पर बाहेर काय बोलतो यास? त्याचं ऐकत नाही ना, म्हणून तो असंच बोलतो. हे बघ, बाचन माझं बोलणं झालेलं आहे. उगा त्याला भडकावू नगस. हा, बरोबर बोलती बानू. गप बसा आता तुम्ही. हे रंगा, सांगून ठेव तुझ्या बायकोला, लई बोलायला लागली. अरे कशामुळे भांडण करतायसा? तो तंटा बरा नाही. आजा, तू देवाची आण घेऊन सांग तुला काय वाटतंय ते. हा, हाय का आता? आण कशाला दिली त्याला? हे रंग्या गप्प बसा, नाही तर खाशील दणकार. हो, दुसऱ्याचं भांड आहे ते. कुठं उगाच. बार बोल की. मला बी काळजी वाटली हा की माया माघारी माया बानूचं कसं वाना. तरी बी मी बानूला सांगितलं की जेजुरीचं नाव घेऊ नकस म्हणून. मला काय ठाव होतं का म्हाळसा देवी माया बानूला अवतार पाठवत्याल ती. ऐकलंस? बा, तुला असं वाटतं का म्या मान खाली घालून जगावं? अरे मनात आलं तेव्हा बाहेर काढलं, मनात आलं तेव्हा बोलावून घेतलं, मनात आलं तेव्हा शिक्षा ऐकवली. अरे म्या बी कोणीतरी हाय, माझं बी मन आहे. मला काय वाटतं ह्याचा कुणी कधीतरी विचार केला आहे का? हा मग बरोबर आहे बानूच.
मी ऐकलं हाय देवांसंग लगीन करून गेल्यावर पायरी बी चढू दिली नाही देवींनी. बघा काय विचार करा. मला वाटलं म्या बोलले बानूला सासरी पाठवा. तरणी ताठी पोर घरात ठेवणार आहे का? विचार करा. म्या काय जाते. ए गंगे चल, मग काम पडले ती चल. कुणाचं काय बी ऐकू नका जी. तुम्हाला काय वाटतंय आप तेच करायचे. या देवी. बसा. तुम्ही बानूला इथे येण्याचं निमंत्रण दिलं, परंतु तिनं ते नाकारलं हे कळलं मला. जे झालं ते योग्य झालं नाही. तुम्ही माझी समजूत काढण्यासाठी आला आहात का देवी? नाही म्हाळसा, केवळ समजूत काढण्यासाठी नाही, तर खरोखरच बानूच्या या निर्णयाचं मला खूप आश्चर्य वाटलं आहे. होय म्हाळसा, तुम्ही बानूला जेजुरीत बोलवण्याचा जो निर्णय घेतला तो अगदी योग्य होता, परंतु दुर्दैवानं बानूलाच ते कळलं नाही. त्यामागे माझा अगदी स्पष्ट हेतू होता देवी. बानू जेजुरीत आली असती तर हे जेजुरी सोडून गेले नसते. ती माझ्या समोर राहिली असती आणि जे काय घडत आहे ते मला कळलं असतं. पण तिने त्यासाठी नकार दिला आहे. तिच्या ह्या निर्णयाचा तिला भविष्यात नक्कीच पश्चाताप होईल असं मला वाटतं. काय करावं म्हाळसासाठी काही कळत नाही. मायानंदा, आपण नका काळजी करू, होईल सारं काही व्यवस्थित. तुम्ही वाट पहा. बसा हातावर हात धरून. अक्का येऊ का मी? ये. एवढं लपवण्यासारखं काय आहे त्यात? तुम्हाला नाही कळायचं. किती काम करते ही पोर. हिच्यामुळे सारं काही कळतं तरी मला. माधवी, म्हाळसाला आवडणार नाही असं काहीही करू नकोस. अजिबात नाही करणार. ती काळजी तुम्ही नका करू. मग येताय ना? चल. अहो पण बानू श्री खंडेरायांशी विवाह करून ह्या जेजुरीत आली खरी, परंतु आता ती या जेजुरीत पाऊल देखील ठेवणार नाही असं म्हणते आहे. परंतु असंच घडेल असं काही सांगता येत नाही. मला विचाराल तर ती या जेजुरीत येईल. पण देवी, आता मी तसं होऊ देणार नाही. माझ्या दृष्टीने हा विषय संपला आहे. मी बानूला आता पुन्हा जेजुरीत नाही येऊ देणार. बानूला मी सगळं विसरून पुन्हा जेजुरीत येण्याची संधी दिली. पुन्हा असं कोणी म्हणायला नको की मी तिला संधीच दिली नाही. पण तिने ती संधी नाकारली आहे. परंतु म्हाळसा, नाही देवी, मला या विषयावर काही बोलायचं नाही. माझ्या दृष्टीने आता हा विषय संपला आहे. मी बानूला पुन्हा जेजुरीत नाही येऊ देणार. भविष्यात काय घडेल हे सांगता येणार नाही. काहीही घडू शकतं. नको देवी आता हा विषय. आई, म्हाळसा, मी येते. नाही, थांबा देवी.
बरं झालं आपली भेट झाली ते. बरं झालं तुम्ही आलात हिच्याशी बोलायला, नाही तर आम्ही कुणाशी बोलावं हे काही केलं मला सुचतच नव्हतं. बघा इतकं घडलं पण कुणी काही बोललं का सांगा ना मला. म्हाळसाने अगदी मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला, पण त्याचं कुणाला काही नाही. आता हा निर्णय घेणं एवढं सोपं आहे का सांगा बरं तुम्ही. नाही, मी आता म्हाळसाला तेच सांगत होते. त्यांची भूमिका अगदी योग्य होती, परंतु बानूचा निर्णय मला पटला नाही. बघा आता आता म्हाळसाने तरी अजून किती करायचं ते. तुम्हीच आता काहीतरी करा म्हणजे झालं. आता तुमच्यावरच आमची भिस्त आहे. देवांशी बोलायचं म्हटलं तर ते आम्हाला बोलायला मिळत नाही. प्रधानजी म्हाळसाचे बंधू आहेत. मी बोलेन ह्यांच्याशी. येते मी. बरोबर बोलले ना मी म्हाळसा? आई त्यांच्यावर भिस्त आहे असं का म्हणालीस तू? त्यांनीही दायित्व घ्यायला हवं, विशेषतः प्रधानजींनी. नाही आई, तू त्यांना ओढू नकोस. हे सगळं बघायला मी समर्थ आहे. अगं हे बानू, अगं अशी का बसली आहेस? काय नाही, भाकर बी खाल्ली नाहीस तू? तुला काय हवं आहे का? काय नग? म्या काय म्हणतो या? बा आता अजून काय बी म्हणू नकोस. आधीच डोसकं उठवलं आहे बघ समध्याने. अगं वस्तीवरली आपली माणसं आहेत ती. तुझी काळजी हाय म्हणून बोलत्या. दिसतंय ना हो मला ते. शेवंत मावशी काय म्हणली ऐकलंच ना? हो पण तिचं बी काय चुकलंय म्हणा. तू बोलतो आहेस हे भा? अरे तूच मला म्हणला होतास का जेजुरीचं यामुळे नाव बी काढायचं नाही. अगं वय, पर म्हाळसा देवीनी 2 पावलं माघार घेतली ना. ती माघार नाही आहे बा. अरे त्यांना मला तत बोलवून त्यांच्या धाकाखाली ठेवायचं आहे. अगं पण देवासनी काय वाटत? ते मला ठाव नाही, पण मी आता जेजुरीला जाणार नाही. झाला तेवढा पान उतारा लय झाला. बास आता नग आहे हे समज. भानू तुला एक सांगतो बघ, मला असं वाटतंय का म्हाळसा देवीनी तुला जेजुरीला राहायला बोलिवलं आहे ना. मग तू जा जेजुरीला.